नटली बानुबाई तुमची काही एवढं लवकर फुटणार नाही लगेच सुरू सुपारी पिक्चर मधलं गाणं म्हणजे हे सगळं पाहायचं पण आपल्याला गाणं पिक्चर मधलं म्हणायचं नाहीये पण पिक्चर मधल्या गाण्याची चाल या गाण्याला लावायची आहे आणि गाणं आहे आजचं समाजातलं अंधश्रद्धेचं वास्तव काय ते सांगणार आवडेल ना म्हणायला माझ्याबरोबर सगळ्यांनी म्हणायचंय मुलांनी म्हणायचंय मुलींनी पण म्हणायचंय सगळ्यांनी मिळून म्हणायचंय गाण्याचे बोल आहेत माझ्या भारत देशात माझ्या भारत देशात कोणी कितीही शिकला कितीही शिकला साध विज्ञान विसरला कोणी झाला जरी डॉक्टर त्याचं मन भीतीचं घर त्यानं लिंबू मिरची बांधली दवाखान्याच्या दारावर गुण येईन रोग्याला सांगे बाहेरच बघायला सांगे बाहेरच बघायला साध विज्ञान विसरला माझ्या भारत देशात कोणी कितीही शिकला कितीही शिकला साध विज्ञान विसरला काय इंजिनियरची कथा त्याची वास्तू पुरुष देवता घरी पुरोहित आणुनी घरी वास्तूची शांतता काळी बाहुली बांधली त्याने नवीन बंगल्याला नवीन बंगल्याला साध विज्ञान विसरला माझ्या शेजारचा तो गणू मला कॉम्प्युटर मास्टर म्हणे कॉम्प्युटर गणपती त्याचा माऊस हा उंदीर राशी भविष्य कुंडलीचा त्याने प्रोग्राम बनवला प्रोग्राम बनवला साध विज्ञान विसरला देशाचा अंतराळवीर घरी गेला तो चंद्रावर आणि येताच धरतीवर त्याच्या मनी एक विचार कधी येईल संकष्टी मला उपवास धरायला असं नाकाला लावते म्हणजे वास घेऊन बघते किती हुशार आहे ना पण पाणी असं तपासत का मग कसं तपासत पाणी योग्य तपासणी म्हणजे काय केलं पाहिजे पिलं पाहिजे मग पिऊन बघायला बघ पाणी आहे का पिऊन बघ जरा शाबास पाणी येतं ना हे बघ आल्या असं जर बाहेर तुला कोणी पाणी दिलं किंवा सातारचा प्रसिद्ध कंदी पेढा जरा बघ चव म्हणून दिलं खाना करायचं असं पाणी पिणार करायचं
अगं याच्यामध्ये काही मुंगीचं औषध असलं म्हणजे तुला नेते का नाही पळवून? मग आता मी लगेच पिऊन टाकला आवडायचं. अरे बापरे, टेन्शन घेऊन नकोस, काय होणार नाही. हा, मुंगी बिंगी येणार नाही. मी पिऊन दाखवतो. काय झालं तर मला म्हणते चढणार बिडणार तर अजिबात नाही. अरे खिचडी खाल्ली का नाही भरपूर? खूप बरं अजून. अरे शाबास. बघ जरा सगळे दिसतात का विद्यार्थी? अरे वा, चांगला फोटोग्राफर होणार लागा तू. एक नंबर. हे घ्या खूप गेला जोरात. उलट कर, ही काठी घे, घाबरू नकोस. फिरवते का ना जोरात? मारायचं नाही. काय करायचं बाबा? हे पाणी तुला देतो. हे पाणी रॉकेल आहे असं समजायचं, मनात त्या मनात. काय हुशार आहे पोरं. हा, त्याच्यामध्ये भरायचं, हळूहळू भरायचं, गडबड करायची नाही. अर्धा जीवा भरायचा. किती? ए हळूहळू, घाबरायचं. कापते बघा हात. हात कापू नकोस. हळूहळू वर, गडबड करू नकोस. गडबड करू नको, गडबड करू नको. बस बस बस. किती झाला? अर्धा झाला का? हा, आता राहिलेलं पाणी रॉकेल समजून पिऊन टाक. काय कसं हवं आहे बघा, लगेच पिऊन टाक. हा, मी सांगितलं बरोबर. पिऊन टाकलं. आता हे टोपण आहे का नाही, हे टोपण लावून टाकतो. हा, आणि बघूया काय होते. या मॅडम पुढे. दिवा प्रज्वलित झालेला आहे आणि या कार्यक्रमाचं आगळं वेगळं उद्घाटन झालेलं आहे असं मी या ठिकाणी जाहीर करतो. आणि दिवा प्रज्वलित झालेला आहे. तुम्ही विचार करून ठेवा की कसा काय दिवा प्रज्वलित झाला असेल, याच्या मागे काय विज्ञान आहे, काय हास्यलाची आहे, हे मी तुम्हाला सगळं शिकवणार आहे. मी काय बोलतोय का? सवय लागलेली आहे आपल्याला. आता काय करायचं सांगतो. हे दोन्ही पंजे असे एकमेकांमध्ये घट्ट पकडा. पकडा, तू पण पकड. आता काय करायचं सांगतो. हे असे पंजे पकडत असताना हा लंगर त्याच्यामध्ये पकडायचा असतो. पकड. शाबास, काय हुशार आहे पहिला. एक नंबर. आता थोडासा पुढे सरक. हा, एक पाय पुढे आणि एक पाय मागे घे. हा, शाबास. पोझिशन तयार झाली आहे. पहिलवान, जेवढी काही ताकद आहे ती सगळी पणाला लावायची आणि ओढायची. थोडा तुटणार आहे, ओढायचं. हा, हे थांब, गडबड करू नको. तुम्हाला मी 10 सेकंद देणार आहे. 10 सेकंद देणार आहे. पण अट एक आहे, पहिलवान हात सोडायचा नाहीतर हे पहिलवान जाऊन कोणी काय तुला सोडणार नाही. आणि अरे पहिलवान, तू पण हात सोडायचा नाहीतर हे तर लोक शिकवत. हा, सुरू करायचं. 1 2 3 मंडळी तुम्ही सगळ्यांनी 1 ते 10 अंक मोजायचे. पहिलीच्या वर्गात जायचे जरा सगळ्यांनी परत. हा, जमेल ना? करायचं. 1 2 3 सुरू. ज्याला थोडीशी बाहेरची काहीतरी लागत आहे त्याला आता बरोबर कोण चालेल पुढा ओढण्याचा विद्यार्थी त्याला नेणारी पुढं बोलवणार आहे. तुझं इथे तुझं नाव काय? प्रथम इकडे प्रथम अतिशय हुशार विद्यार्थी. हुशार आहे ना? किती वेळ आता 10वीला आहे. अभ्यास झाला ना? ओके, परीक्षेचीच वाट बघतोय एकदम हुशार विद्यार्थी आहे. लक्ष नाही
पण याचं 25-30% लक्ष बाहेर जातं बालका. तुझा दोष नाही, तुझा दोष नाही. हे सगळं 7.5 लक्ष आहे आणि या नारळामध्ये ते अडकलेलं आहे. ह्या नारळाला मी तुझ्या डोक्यावर ठेवणार आहे. हात जोड बालका, हात जोड. 100% 7.5 लागले. असा हात व्हायला तेव्हा जोडतो असा असा जोड. शाबास. रागाने माझ्याकडे बोलू नकोस. तुझं कल्याण करायला तुला इथं बोलवलेलं आहे. तुझ्या मागे जी काही 7.5 इडापिडा लागलेली आहे ती या नारळामध्ये बंद आहे. ते मी तुला दाखवणार आहे इथं आणि त्याच्यावरचा उपाय पण मी करून देणार आहे. जरा एक बरोबर नारळ फोडायचं निश्चित कर. जोरात. शाबास. अरे वा. एका कांच्यात सुटला पाहिजे. जोरात फोड केला का? फोडा अजून. हा शाबास. म्हणले ना तुम्हाला 7.5 मारला. हे लाल रिबन आलेले आहे. रिबन कोण घालतात? मुली घालतात. केवढी मोठी आहे बघा. ही नारळ कोण? ही तुझ्या मागे लागलेली 7.5 होती ती काढून टाकलेली. पण काय घाबरू नकोस, अजिबात घाबरू नकोस. ही सगळी 7.5 मी इथं काढून टाकलेली आहे. त्याच्यामुळे आता घाबरायचे काही कारण नाहीये. हा नगराच्या साह्याने ही सगळी 7.5 मी काढून टाकतो. समस्या सोडवण्यासाठी आपला असं काहीतरी थातून मातून करून दाखवतात आणि आपल्याला फसवतात. आता बघा मी मंत्र म्हणणार आहे. तुझं पोट दुखतं का कधी कधी? दुखतं ना? मला माहितीच होतं दुखतं. आता बघ तुझं पोट दुखू दे, अंग दुखू दे, डोकं दुखू दे, काय पण दुखू दे, कुठलीही बाधा असू दे, चालीये बाहेर मंडळी बाहेर येणारा लंगर. 2 पैलवानांना जो लंगर निघाला आहे तो मी क्षणार्धात काढून दाखवणार आहे. पण त्याच्यासाठी मंत्र म्हणणार आहे. मंत्र असा आहे. या मर्दिकांसाठी कानात माझी चालीये बाहेर. येईल का बाहेर? काय कळलं? कळू दे म्हणूनच असतात मंत्र. तुम्हाला कळलं कसं काय व्हायचं. पण आता कळणारा मंत्र म्हणणार आहे बघा. नीट ऐका. मंत्र असा आहे. छू करू. हे पाठ करायचा. छू करू. तुझ्या पोटात दुखतंय त्याला मी काय करू? चालीये बाहेर. कसा बाहेर येत नाही बघू. ए चल बाहेर रोजा. बाहेर आलाय. मांत्रिक तांत्रिक असा बाहेर काढून दाखवतात साहेब. त्याच्यामुळे काय होतं, सगळी पोट दुखी निघून जाते. सगळी काय जी काय बाहेरचे बाधा आहे ती निघून जाते. जरा हलकं वाटते का? बरं वाटतं. जरा हलकं वाटते ना? हलकं वाटायला लागलेलं आहे त्याला. बरं डिसेंबर 2 महिन्यासाठी होतो. हा आता तुमच्याकडं पोस्टाने येणार आहे, आपल्या सर्वांकडे येणार आहे आणि वाचनालयामध्ये सर्वांना उपलब्ध होणार आहे. सर्वांनी वर्षभरातून जेव्हा शक्य होईल तेव्हा ह्याच्यामध्ये खूप छान गोष्टी आहेत. मुलांसाठी सुद्धा सदर आहेत. हे सगळं वाचन करावं आणि वाचन करून वैज्ञानिक दृष्टिकोन आत्मसात करावा. भावी काळात तुम्हाला उपयोग येणार आहे. एवढंच सांगण्यासाठी मी इथं उभा राहिलो. ज्ञान, विज्ञान आणि सुसंस्कार यासाठी शिक्षण प्रसार परमपूज्य डॉक्टर बापूजी साळुंखे यांना मी प्रथम अभिवादन करते. आज श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शाखेमध्ये म्हणजे श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल परळी येथे आज मनोरंजनातून विज्ञान या उपक्रमाअंतर्गत म्हणजे प्रात्यक्षिक कार्य जे प्रशांत पोद्दार सर व त्यांचे सहकारी यांनी विज्ञान आणि वैज्ञानिक दृष्टिकोन याच्यामध्ये जे साम्य आहे ते दाखवून दिलं. दुसरं म्हणजे जे वैज्ञानिक प्रयोग करून दाखवले. अंधश्रद्धा काय आहे, अंधविश्वास म्हणजे विश्वास असावा परंतु अंध नसावा यासंबंधी खूप छान प्रयोग करून दाखवले. विद्यार्थ्यांनाही प्रोत्साहित केले. विद्यार्थ्यांच्याकडून अंधविश्वास म्हणजे काय किंवा प्रायोगिक तत्वावर त्यांनी ते दाखवून दिलं. नमस्कार, माझे नाव धनश्री रवींद्र कुंभार, इयत्ता 10वी. आज श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल परळी या शाळेत मनोरंजनातून विज्ञान हा कार्यक्रम झाला. त्यात अंधश्रद्धेबद्दल खूप काही माहिती सांगण्यात आली. धन्यवाद. नमस्कार, माझे नाव श्रद्धा युवराज आडागळे, इयत्ता 10वी. आज विज्ञानाचा चमत्कार यातून खूप छान आम्हाला मार्गदर्शन केलं आणि विश्वास असावा पण अंध नसावा हे सांगितलं. मनोरंजनातून विज्ञान हा कार्यक्रम आम्हाला खूप छान वाटला. प्रशांत पोद्दार सर यांनी खूप आम्हाला चांगल्या रीतीने हे मार्गदर्शन केलं. त्याबद्दल त्यांचे धन्यवाद व त्यांच्या टीमचेही धन्यवाद.
आम्हाला नवीन नवीन काही म्हणजे त्यांनी गोष्टी करून दाखवल्या, प्रयोग करून दाखवले. विज्ञानातून आपल्याला कसं म्हणजे हे करून दाखवावं त्यांनी ते सांगितलं. धन्यवाद. मनोरंजन विज्ञान हा कार्यक्रम आमच्या शाळेमध्ये झाला. खूप छान झाला. प्रशांत पोतकर सरांनी आम्हाला मोलाचे मार्गदर्शन केले. माझे नाव सतीश कोटेकर, इयत्ता 10वी. मनोरंजन हा कार्यक्रम खूप सुंदर झाला. अंधश्रद्धा बाळगणे. नमस्कार, माझे नाव वेदिका सूर्यकांत लोटेकर, इयत्ता 10वी. मनोरंजनातून चमत्कार हा कार्यक्रम आम्हाला खूप छान वाटला आणि प्रशांत सरांनी आम्हाला खूप छान मार्गदर्शन केलं की अंधश्रद्धा ही ह्यांच्यावर विश्वास ठेवायचा नाही, विश्वास ठेवा पण चांगल्या गोष्टींवर विश्वास ठेवा, हे आम्हाला त्यांनी खूप छान पद्धतीने शिकवलं. धन्यवाद. माझं नाव सारिका सचिन शिलटावले. मनोरंजन विज्ञान हा कार्यक्रम खूप छान. माझे नाव प्रियंका सदय शिरदावले. मनोरंजन हा कार्यक्रम खूप छान झाला. अंधश्रद्धांवर विश्वास ठेवायचा नाही हे सुद्धा सांगितलं. माझे नाव सानिया मनोहर मुलानी. मनोरंजनातून विज्ञान हे त्यांनी खूप छान मार्गदर्शन केले. त्यांचे आणि त्यांच्या टीमचे त्यांनी चांगले मार्गदर्शन केले. धन्यवाद. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे कार्यकर्ते माननीय श्री पोद्दार सर यांनी आज आमच्या विद्यालयामध्ये मनोरंजनातून विज्ञान हा कार्यक्रम सादर केला. या कार्यक्रमाच्या माध्यमातून त्यांनी जे ढोंगी लोक त्या ठिकाणी समाजाची अंधश्रद्धेतून निवडणूक करतात, ते कशा पद्धतीने करतात हे त्या ठिकाणी त्यांनी प्रयोगातून त्या ठिकाणी विद्यार्थ्यांना दाखवलं. सर्व विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी या कार्यक्रमाचा केवळ आनंदच लुटला नाही, तर त्यातून विद्यार्थ्यांनी एक विज्ञाननिष्ठ बनण्याचा आज बोध घेतला. त्याबद्दल अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या सर्व कार्यकर्त्यांचं या ठिकाणी मी श्री छत्रपती शिवाजी हायस्कूल परळीच्या वतीनं सर्वांच्या वतीनं या ठिकाणी धन्यवाद मानतो.